चाल काढून त्यामध्ये मीठ भरायची किती वेदना होत असते. त्यांनी विचार करायला पाहिजे होता, अरे एवढ्या वेदना सहन करूच तर आपण आईच्या आरामात राहू. पण त्यांनी विचार न केला त्या गोष्टीचा, समाजाचा विचार केला, दुसऱ्यांचा विचार केला, म्हणून त्यांची कीर्ती आज अजरामर आहे. आज त्यांची आपण जयंती साजरी करतो. त्यांना आपण म्हणतो धर्मवीर संभाजी महाराज की जय. उगाच म्हणतो का? नाही, ते समाजासाठी जगले, स्वतःसाठी जगले नाही. राजे महाराजे होते, स्वतःसाठी जगता आलं असतं पण जगले नाही. जे दुसऱ्यासाठी जगतात ना तेच चांगले असतात, त्यांचीच कीर्ती अजरामर राहते. अगदी तसंच सावता महाराज आपल्यामध्ये नाहीये, पण त्यांची कीर्ती अजरामर आहे. त्यांची पुण्यतिथी आज आपण सर्वजण साजरा करतो. त्याचं कारण एक, ते दुसऱ्यासाठी जगले. अहो, आपल्या लेकराला भूक लागल्याच्या नंतर तिला खाऊ घालणारी आई तर सर्वजण बघतात, आम्ही पाहिलेली पण आहे. पण आपल्या लेकरासोबत खेळणारे जे 4-5 लेकर आहेत त्यांना सुद्धा गुडीतली चतकोर भाकर जी आई देते ना, ती खरी जगाची माय आहे. कधीतरी दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. जो स्वतःसाठी जगतो काळाच्या ओघामध्ये तो निघून जातो, आणि जो स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करतो, स्वतःच्या मुलाबाळाचं बघत नाही, असा जो व्यक्ती असतो ना त्याला धन्य म्हणून घेण्याचा अधिकार असतो. जसं की एक वेळेस तुकोबाराय कीर्तनाला गेले. कीर्तनाला गेल्याच्या नंतर ते कोणाकडून काहीच घेत नव्हते, पण एका व्यक्तीने विनंती केली, तुम्ही आमच्याकडून थोडंसं धान्य घेऊन जा, अशी विनंती केली. त्यावेळेस ती विनंती त्यांनी मान्य केली. थोडंसं धान्य तुकोबाराय घेऊन घरी चालले. कीर्तन झालं, तुकोबाराय घरी चालले. जात असताना एक आजी आजोबा घरी ते रस्त्यावर बसले होते आणि ते तुकोबारायांकडे मागत होते, काहीतरी खाण्यासाठी आम्हाला द्या. त्यावेळेस तुकोबारायांनी विचार केला असता, रे आपले लेकरं तर रस्त्यावर आलेत, आपले लेकरं अगदी त्यांना पाण्यात मीठ टाकून पाजलं जातं, त्यांना खाण्यासाठी घरात काही नाहीये, मग आपण हे धान्य आपण आपल्या लेकराला खायला नेलं पाहिजे. असा तुकोबारायांनी विचार करता आला असता, केला असता. पण त्यांनी तसा विचार न करता जे आजी आजोबा होते त्यांना खाण्यासाठी ते धान्य देऊन टाकलं. मागचा पुढचा विचार नाही केला तुकोबा.